नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार पाटील, न्यूट्रीफीड कंपनी प्रतिनिधी. आपण आलो आहोत आता चोपड्या तालुक्यातील कुसुंब्या गावातील एक अतिशय उत्तम प्रगतिशील शेतकरी भगीरथ पाटील दादा यांच्याकडे. तर जाणून घेऊया त्यांची युनिक पद्धतीची केळी लागवड, जी की जाचक पॅटर्न पद्धतीने केळी लागवड केलेली आहे. हा प्लॉट पूर्णपणे न्यूट्रीफीड ट्रीटेड आहे. दादांनी वेळोवेळी न्यूट्रीफीडचे सगळ्याच प्रकारचे स्पेशालिटी प्रोडक्ट बेसल डोस पासून ते त्यांनी ड्रेंचिंग, पोंगे भरणी, फवारणीपर्यंत सगळे न्यूट्रीफीडचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर जाणून घेऊया जाचक पॅटर्न बद्दल थोडी माहिती. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपली लागवड किती तारखेची आहे? माझी जवळपास 15 ऑक्टोबरची लागवड आहे माझी. अच्छा. तर पूर्ण किती लागवड केलेली आहे आपण? पूर्ण 3 एकर लागवड आहे. अच्छा. अंतरी सांगू शकता तुम्ही? हे आता प्लांट टू प्लांट जे अंतर आहे ते मी जाचक पॅटर्नने अप्लाय केलेलं आहे. तर हे आपल्याला 3.5 फूट घ्यायचं आहे प्लांट टू प्लांट. अच्छा. आणि 2 प्लांटचं डिस्टन्स असं रोचं ते 5 फूट आहे. बरोबर. आणि हा जो मोठा पट्टा येईल ज्याच्यात मी हे आंतरपीक घेतलेलं आहे ते 8.5 फुटाचं येतं. म्हणजे याच्यात आपल्याला पूर्णपणे ट्रॅक्टरने मेहनत वगैरे करता येते. जे इंटरक्रॉपिंगसाठी बाकी इतर आपण वापरू शकतो तो पट्टा. म्हणजे केळीसोबतच तुमचं हरभऱ्याचं पीकही येत आहे, तसंच तुमचं मक्याचं पीकही येत आहे. बरोबर. मका पीक हा तुमचा ट्रॅप क्रॉपिंगचं सुद्धा काम करतोय. हो, त्याच्यावर जे थ्रिप्स आपला अटॅक होतो तो मक्यावर चालला जातो. आपलं हे रफ पान असतं. बरोबर. आता कुठलंही आपल्याला जर सोयीस्कर आवडत असेल आपण ती गोष्ट आपण अगोदर घेतो. तसं त्याप्रमाणे ते थ्रिप्स वगैरे अगोदर मक्यावर जातात. मग त्याच्यानंतर बायचान्स तुमचं जर ते निघालं तेव्हा येऊ शकतं इथं. पण आपल्याला वाचवण्यासाठी तिथं एक ते फायदेशीर असं माझ्या पद्धतीने मला वाटतं की ते ट्रॅपच्या हिशोबाने मी काम करतोय. बरोबर. त्यासाठी मी दरवर्षी ते लागवड करतो. तर मला त्याच्यापासून काही नुकसान वाटलं नाही किंवा केळीला काही लॉस आलाय असं मी 3 वर्षापासून ही पद्धत ट्राय करतोय. तर मला काही लॉस आलेला नाही अजूनपर्यंत. बरोबर. जे माझ्या रेग्युलर रास वगैरे ॲव्हरेज पडायचं सर्व त्याच हिशोबाने चालतंय. तर खर्चाचा विचार करता तुमचं मक्याचं उत्पन्न आणि हरभऱ्याच्या उत्पन्नावरती तुम्ही केळीचा बाग कंटिन्यू करू शकता. हो, बरोबर. तर तुम्ही सुरुवातीला जो बेसल डोस घेतला त्याच्यात तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट यूज केले आपले न्यूट्रीफीडचे किंवा आधारमध्ये? मग मी आता बघा त्याच्यात आता मी न्यूट्रीफीडचं SOP घेतलंय. सल्फेट ऑफ पोटॅश, जे की सॉइल ऍप्लिकेशनसाठी 50 किलो मध्ये येतं, ते घेतलंय. बाकी मग इतर मी आता समजा याराचं कॉम्प्लेक्स वापरतो किंवा ब्लू सोली अवेलेबल असतं जे आपल्याला ब्लू सोल आणि SOP प्रकारे आपण वापरलंय त्याच्यात. अजून आपलं त्याच्यानंतर तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्याच्यात ऍड केले. हिवाळ्याच्या हिशोबाने आपण आपली हाय पीएच जमीन वगैरे असली तर आपण अॅम्युनियम सल्फेट वगैरे घेतो त्याच्यामध्ये. युरियाच्या ऐवजी आपण अॅम्युनियम सल्फेट, युरिया आपण थोडंफार ड्रिपने अप्लाय करू शकतो. या अशा गोष्टी काही स्प्रेइंग मधून जसं आवश्यकता असली थंडीच्या हिशोबाने झिंक, फेरस, जसं आपल्याला अजोसॉल यूज केलं. हो, अजोसॉल एकदम बेस्ट रिझल्ट होता. की जे मला असं येलोनच दिसत होतं ते माझं 3ऱ्या दिवशी मला एकदम ग्रीन, एकदम त्याचं लीफचं ते पूर्ण लॅमिना ग्रीन होऊन गेलं. म्हणजे 3 दिवसात तुम्हाला जे पानं पिवळे दिसत होते ते डायरेक्टली बऱ्यापैकी ग्रीन झाले होते प्लॉट एकदम. बरोबर. म्हणजे ते असं न्यूट्रीफीडचे बरेचसे रिझल्ट चांगले मला मिळाले. आणि त्याच्यासाठी मी बेससाठी 10-40-60 वापरला. त्याच्याने तुम्ही आताच्या कंडिशनला बुंदा पाहू शकता तुमच्या केळीचा की डेव्हलपमेंट स्टेजला सुरू झाली आहे केळी आता. त्याच्यानंतर N21 वापरलेलं आहे. 2 पानातले अंतरी तुम्ही बघू शकता. 1 डोस दिलाय मी त्याला आता. हो, अच्छा. तर इथून पुढे आपण न्यूट्रीफीडची ट्रीटमेंट कंटिन्यू करू. हो, न्यूट्रीफीडचे रिझल्ट मला बेस्ट वाटलं त्याच्यामुळे मी जास्त भर न्यूट्रीफीडवरच देतोय सध्या. आणि तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम मला व्यवस्थित प्लॉट वाटतोय आजच्या दिवशी. काही हरकत नाही. तर आपण जरा प्लॉट दाखवून देऊ शेतकरी बंधूंना. हे आहे आपली केळी, तसेच त्याच्यात इंटरक्रॉपिंग पद्धतीने घेतलेला आपला हा हरभरा एकदम अति उत्तम पद्धतीने तो बहारदार झालेला आहे. त्याच्यासोबत तुम्ही हे मका पाहू शकता. तर शेतकरी बंधूंनो, पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला शेती करायची आहे तर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळालं. यांनी वेदर फॉरकास्टचं मशीन बसवलेलं आहे. इन्सेक्ट कंट्रोलसाठी त्यांनी आता चालू जस्ट सोलर ट्रॅप बसवले. तर जी नवीन टेक्नॉलॉजी आली ती दादांनी आपल्या शेतात सर्वप्रथम ही गावाच्या लोकांना रिझल्ट दाखवण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या शेतात वापरून लोकांना त्यांनी रिझल्ट दाखवलेले आहेत.
तर धन्यवाद दादा. अशीच प्रगतिशील शेती करत राहा आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचाच आता भारतात खूप गरज आहे. चालेल, थँक्यू. धन्यवाद.